Hello everyone, good morning. Myself Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. So my dear student, previous some lecture we discuss about the physiological parameters. Then today we are going to discuss remaining points of this chapter. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही लेक्चरपासून आपण जो फिजिओलॉजिकल पॅरामीटर्स हा जो काही चॅप्टर आहे तो स्टडी करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण आजपर्यंत इंट्रोडक्शन, त्याचबरोबर पल्स रेट म्हणजे काय, हार्ट रेट म्हणजे काय, त्यानंतर त्याचे सिग्निफिकन्स काय असतील, त्यानंतर बॉडी टेम्परेचर, नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं 37.5 डिग्री सेल्सिअस, त्याचे सिग्निफिकन्स, देन क्लॉटिंग टाईम ऑफ ब्लड, त्याचे सिग्निफिकन्स, ब्लड प्रेशर्स, देन त्याचे सिग्निफिकन्स, त्याच्यानंतर सम डिसीज रिलेटेड टू ब्लड प्रेशर, मग त्याच्यामध्ये हायपरटेन्शन असेल, ॲथरोस्क्लेरोसिस असेल, ॲओर्टिक रेग्युलेटेशन असेल, असे मेनी डिसीज आपण स्टडी केले. त्याचा ब्लड प्रेशर कशामुळे इन्क्रीज होऊ शकतं त्याचे कारण स्टडी केले. त्यानंतर HB ह्युमोग्लोबिन काउंट तो किती असतो, नॉर्मल रेंज मेलमध्ये किती असते तर 15.5 प्लस मायनस 2.5, फिमेलमध्ये 14.0 प्लस मायनस 2.5 ग्रॅम आणि इन्फंटमध्ये 16.5 प्लस मायनस 3 ग्रॅम, हेही स्टडी केलं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं की RBC म्हणजे काय. RBC म्हणजे रेड ब्लड सेल काउंट, आणि रेड ब्लड सेल काउंटचा नॉर्मल रेंज किती असते, मेलमध्ये किती असते 4.5 ते 5.5 मिलियन पर क्यूब MM, किती असतं 4.5 टू 5.5 मिलियन पर क्यूब MM मेलमध्ये असते. त्यानंतर फिमेलमध्ये 3.5 टू 5.5 मिलियन पर क्यूब MM, 3.5 ते 5.5 मिलियन पर क्यूब MM. इन्फंटमध्ये 4.0 ते 5.5 मिलियन पर क्यूब MM ह्या त्याच्या नॉर्मल व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत तर रेड ब्लड सेल काउंट इन्क्रीजेस इन द फॉलोइंग कंडिशन्स. मग त्या कोणत्या कंडिशनमुळं आपला RBC जे आहेत, रेड ब्लड सेल, ह्या कशामुळे इन्क्रीज होऊ शकतात त्याचे कारणं दिलेले आहेत. त्या कंडिशन आपल्याला स्टडी करायच्या. त्यामध्ये फर्स्ट वन आहे हाय अल्टिट्यूड. हाय अल्टिट्यूडमुळे आपले RBC इन्क्रीज होऊ शकतात. त्यानंतर फास्टिंगमुळे, त्याचबरोबर स्वेटिंग असेल, त्याच्यानंतर वॉमिटिंग, देन डायरिया, देन पॉलियुरिया, देन डिफेक्टिव्ह ऑक्सिजनेटेड इन लंग्स, बर्न्स, कंजेन्शायल हार्ट डिसीज, ह्या जे कंडिशन्स पाहिल्या त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड असतील, त्यानंतर फास्टिंग असेल, स्वेटिंग असेल, वॉमिटिंग असेल, डायरिया असेल, पॉलियुरिया, त्याचबरोबर डिफेक्टिव्ह ऑक्सिजनेटेड इन लंग्समध्ये होत असेल, त्याचबरोबर बर्न्स होत असेल, सेवर जास्त प्रमाणात कशामध्ये, कंजेनायटल हार्ट डिसीजमध्ये, त्यामुळे आपले काय होऊ शकतात तर RBCs जे आहेत, RBCs इन्क्रीज होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द काउंट डिक्रीजेस इन ऑल टाईप ऑफ ॲनिमियाज अँड ल्युकेमियाज आफ्टर द हिमोरेज. आणि जो आपला RBC काउंट आहे रेड ब्लड सेलचा कशामुळे डिक्रीज होतो तर ऑल टाईप्सचे जे ॲनिमिया असतील, त्यानंतर ल्युकेमिया, त्यानंतर हिमोरेज झाल्यामुळे. त्यानंतर आहे नेक्स्ट वन आहे WBC मध्ये काय आहे तर व्हाईट ब्लड सेल काउंट, टोटल ल्युकोसाईट काउंट त्यामध्ये असतो. नॉर्मल रेंज किती आहे, नॉर्मल काउंट किती असतो व्हाईट ब्लड सेल, त्यालाच WBC आपण म्हणतो. त्याचा व्हाईट ब्लड सेलचा अडल्टमध्ये असतो 6,000 टू 10,000 पर क्यूब MM, 6,000 ते 10,000 पर क्यूब MM. त्यानंतर चिल्ड्रन्समध्ये 8,000 ते 10,000 पर क्यूब MM मध्ये असतो, आणि इन्फंटमध्ये 10,000 ते 20,000 पर क्यूब MM मध्ये व्हाईट ब्लड सेल प्रेझेंट असतात. त्यानंतर क्लिनिकल सिग्निफिकन्स काय आहे त्याचं, ल्युकोपेनिमिया काउंट बिलो द 4,000 पर क्यूब MM. सिग्निफिकन्समध्ये ल्युकोपेनिया त्याचा काउंट किती बिलो असतो, 4,000पेक्षा कमी पर क्यूब MM मध्ये. त्यानंतर ल्युकोसायटोसिस ही कंडिशन, काउंट डिक्रीजेस
टू 11,000 टू 20,000 पर क्यूब mm. त्यानंतर ल्युकेमिया ब्लड कॅन्सर ज्याला आपण म्हणतो काउंट बाय ऑन 20,000 टू 1,00,000 पर क्यूब mm. त्याचा काउंट किती असतो 20,000 ते 1,00,000 पर क्यूब mm असतो. मग त्यानंतर ल्युकोसायटोसिस कशामुळे होतो तर ल्युकोसायटोसिस ऑकर इन फॉलोइंग कंडिशन्समुळं ल्युकोसायटोसिस होतो. त्याच्यामध्ये अस्थमा असेल, हाय फिवर असतील आणि स्किन डिसीज याच्यामुळे ल्युकोसायटोसिस होतो. त्यानंतर अपेंडिक्स असेल, टॉन्सिलिटिस असेल, मॅनिंजायटिस असेल आणि कन्व्हल्जन याच्यामुळेही ल्युकोसायटिस होतो ह्या कंडिशनमध्ये. त्यानंतर डायबेटिक, त्यानंतर युरेमिया, त्यानंतर गाऊट, लीड पॉयझनिंग असतील. देन फिजिओलॉजिकली एक मस्क्युलर एक्सरसाइज असतील, देन फिअर, इन्क्रीज ॲड्रेनल कॉर्टेक्स ॲक्टिव्हिटी असतील, देन प्रेग्नन्सी, त्यानंतर मेन्स्ट्रुएशन, आफ्टर मील ल्युकोसायटिसिसच्या कंडिशन्स आहेत. आणि ॲक्यूट इन्फेक्शन्स इन पायोजेनिक कोकायमध्ये जर ॲक्यूट इन्फेक्शन्स असतील त्यामुळेही पायोजेनिक कोकायचं ॲक्यूट इन्फेक्शन असेल त्यावेळेस ल्युकोसायटोसिस होतो. कंडिशन समजल्या, अस्थमा असेल, हाय फिवर असेल, स्किन डिसीज असेल, त्यानंतर अपेंडायटिक्स असेल, टॉन्सिन असेल, मॅनेंजायटिस, कन्व्हल्जन, देन डायबेटिक्स, देन युरेमिया, गाऊट, लीड पॉयझनिंग. फिजिओलॉजिकलमध्ये मस्क्युलर एक्सरसाइज असतील, फिअर असेल, इन्क्रीज ॲड्रेनल कॉर्टेक्स ॲक्टिव्हिटी असेल, त्यानंतर प्रेग्नन्सी, देन मेन्स्ट्रुएशन्स, देन आफ्टर मील अँड ॲक्यूट इन्फेक्शन्स बाय द पायोजेनिक कोकाय. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ल्युकोपेनिया. मग ल्युकोपेनिया कोणत्या कंडिशनमुळे होतो एकतर म्हणजे स्टार्वेशन्स, त्याच्या कंडिशन्स इट ऑकर इन द फॉलोइंग कंडिशन्स स्टार्वेशन्स, फिअर, ॲनेक्झिटी और स्ट्रेस. देन ब्लड डिसऑर्डरमुळेही ल्युकोपेनिया होऊ शकतो. लाईक दॅट अग्रॅन्युलोक्वायटोसिस ही जी कंडिशन आहे त्याच्यामुळे होऊ शकतो. त्यानंतर अप्लास्टिक ॲनिमियामुळे होऊ शकतो. त्यानंतर लिम्फॅटिक ल्युकेमियामुळेही ल्युकोपेनिया होऊ शकतो. त्यानंतर इन्फ्लुएन्झा, त्यानंतर मसल आणि एंटरिक फिवरमुळेही ल्युकोपेनिया होऊ शकतो. त्यानंतर एक्सपोजर टू UV रेडिएशन त्यामुळेही ती एक कंडिशन्स आहे. आणि हॅपॅटायटिस आणि सिरोसिस, हॅपॅटायटिस त्याचबरोबर सिरोसिस ही एक कंडिशन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे डिफरन्शियल ल्युकोसाईट काउंट, त्याला आपण काय म्हणतो DLC. डिफरन्शियल ल्युकोसाईट काउंट त्याला आपण म्हणतो DLC. द प्रपोर्शन्स ऑफ डिफरंट टाईप ऑफ ल्युकोसाईट इज ॲज फॉलोज. त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल्स किती असतील, इओसिनोफिल्स किती असतील, बॅसोफिल्स किती असतील, लिम्फोसाइट्स किती असतील, मोनोसाइट्स किती असतील, त्याच्या रेंज दिलेल्या आहेत. मग न्यूट्रोफिल्स पॉलिमॉर्फ्स त्याला म्हटलं जातं किंवा न्यूट्रोफिल्स किती असते 60 to 70%, न्यूट्रोफिल्स 60 ते 70%. त्यानंतर इओसिनोफिल्स 2 ते 4%, बॅसोफिल्स 0 to 2%, 0 ते 2%. त्यानंतर लिम्फोसाइट्स 20 ते 30%, मोनोसाइट्स 5 ते 10%. त्यानंतर नेक्स्ट वन आहे सिग्निफिकन्समध्ये काय आहे, न्यूट्रोफिलिया इन्क्रीजेस ऑफ न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिलियामुळे काय इन्क्रीज होतं, न्यूट्रोफिल्स इन्क्रीज होतात. त्यानंतर ॲक्यूट बॅक्टेरियल इन्फेक्शन्स सिग्निफिकन्स काय आहेत त्याचे, ॲक्यूट बॅक्टेरियल इन्फेक्शन्स लाईक दॅट निमोनिया असेल, होपिंग कफ असेल आणि सेप्टिसेमिया असेल. त्यानंतर न्यूट्रोफिल्स ॲपियर्स इन युरिन ऑफ पेशंट्स विथ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स. न्यूट्रोफिल्स कुठे ॲपियर होतात, पेशंटच्या युरिनमध्ये विथ द हेल्प ऑफ और विथ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्समुळे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इंटॉक्सिकेशन्स और सम इन्फेक्शन शोज इन्क्रीज इन नंबर ऑफ न्यूक्लियर लोब्स. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इओसिनोफिलिया. त्याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीज ऑफ इओसिनोफिल्स काय होतात, त्याच्यामध्ये इन्क्रीज होतात इओसिनोफिलियामध्ये. इट इंडिकेट्स द ॲलर्जिक कंडिशन्स अँड प्रेझेन्स ऑफ इंटेस्टिनल पॅरासाइट. त्याच्यामध्ये काय इंडिकेट केलं जातं, ॲलर्जिक कंडिशन्स, त्याचबरोबर जी इंटेस्टिनल पॅरासाइट प्रेझेन्स आहे ते इंडिकेट केलं जातं.
In asthma of the bronchial type and renal or cardiac, then count increases. त्याच्यामध्ये अस्थमामध्ये किंवा ब्रॉन्कियल टाईप असेल किंवा रेनल कार्डियक असेल त्याच्यामध्ये इओसिनोफिल जो काउंट आहे तो इन्क्रीज होतो. देन इट इज ऑल्सो ऑब्झर्व इन मेनी स्किन डिसीज, आणि हे आपल्याला मेनी टाईप ऑफ स्किन डिसीजमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर इओसिओपेनिया डिक्रीजेस ऑफ इओसिनोफिल्स. इओसिओपेनिया कशामुळे होतो? इओसिनोफिल्स जर डिक्रीज झाले तर त्यामुळे इओसिओपेनिया होतो. ऑकर्स इन इंजुरीज, कधी ऑकर्स होतो, कधी ऑब्झर्व होतो? इंजुरीमध्ये ऑकर्स होतो, बर्न्समध्ये. त्याचबरोबर रिलीज ऑफ ॲड्रेनोकॉर्टिकल हार्मोन्स जर रिलीज झाले तर त्यामध्येही काय होऊ शकतो? इओसिओपेनिया. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इन ॲक्यूट पायोजेनिक इन्फेक्शन्स. ॲक्यूट पायोजेनिक इन्फेक्शनमुळेही होऊ शकतो. त्यानंतर बॅसोफिलिया ऑकर्स इन बॅसोफिलिया कधी ऑकर्स होतो? तर ग्रॅन्युलोसायटिक ल्युकेमियामध्ये ऑकर्स होऊ शकतो. त्यानंतर लिम्फोसायटोसिस, त्याच्यामध्ये काय होतं? इन दॅट लिम्फोसायटोसिस द लिम्फोसाइट्स इन्क्रीज होतात त्याच्यामध्ये. देन ॲक्यूट इन्फेक्शन लाईक मेसल्स, मम्स अँड इन्फ्लुएन्झा. ॲक्यूट इन्फेक्शन्स होतं कशाचं? मेसल्सचं, मम्सचं आणि इन्फ्लुएन्झाचं. त्यानंतर पेशंट विथ क्रोनिक लिम्फेटिक ल्युकेमिया, त्याचबरोबर ट्युबरक्युलोसिस, त्याचबरोबर त्याला होपिंग कोफ होतो त्या पेशंटला आणि शोज एक्स्ट्रीमली हाय काउंट, आणि त्याच्यामुळे काय होतं? त्याचा काउंट हाय दाखवला जातो. त्यानंतर कंडिशन्स लाईक एंट्रिक फिवर अँड डायबिटीज ऑल्सो शो इन हाय काउंट, आणि हाय फिवरमध्ये त्याचबरोबर डायबेटिक कंडिशनमध्येही ह्या लिम्फोसाइट्सचा काय दाखवला जातो? हायर काउंट शो केला जातो. त्यानंतर मोनोसाइट्स, in that monocytic condition increases the monocytes. First one, bacterial infections like that tuberculosis, bacterial endocarditis. Then protozoal infections like malaria, monocytic leukemia and Hodgkinson disease. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे erythrocyte sedimentation rate. ESR is defined as a millimeter of clear plasma formed at the top of the vertical column in 1 hour. Normal value of ESR or erythrocyte sedimentation rate, it is measured in mm or hours. Then methods of ESR, then ESR mm or hours. वेस्टर्जन मेलमध्ये 3 ते 5, फिमेलमध्ये 4 ते 7, आणि विंट्रोप जी मेथड आहे ती मेलमध्ये किती असतो? त्याचा ESR MM किंवा हवरमध्ये 0.9 आणि फिमेलमध्ये 2.20. त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? द ESR डिटर्मिनेशन इज ऑफ द ग्रेट इम्पॉर्टन्स इन द डायग्नोसिस ऑफ डिसीज लाईक दॅट ट्युबरक्युलोसिस and rheumatoid arthritis in which it increases. The ESR also increases in anemia, jaundice and septicemia. ESR also decreases in allergic conditions.